मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय राऊतांचा निशाणा, तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश मस्केंची टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतनं प्रवास. जलसंधारणच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतनं प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार यासंदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. नीट विद्यार्थी आंदोलनावरती चर्चेसाठी सरकार तयार. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहात चर्चा होणार. गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. अमित शहांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले हे सांगा. विद्यार्थ्यांवरती कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. सोशल मीडियावरील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान. मुंबईत आमदार निवास छताचा स्लॅब कोसळला. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानातील घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. मुंबईच्या ताळदेवमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर नाही. ब्रोकरच्या जाहिरातीवर सोशल मीडियात टीकेची झोड. मराठी माणसांमध्ये संतापाची लाट. व्हेज नॉनव्हेजवरनं पुन्हा वाद चिघळणार.